स्वारगेट घटनेची पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली आहे। अहिल्यानगरचे नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी आज अचानकपणे शहरातील बस स्थानकांना भेटी दिल्यात। या भेटी दरम्यान अनेक बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या। खासदार निलेश लंके यांनी या ठिकाणी माळीवाडा बस स्थानक, पुणे बस स्थानक या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। माळीवाडा बस स्थानक या ठिकाणी त्यांना स्वच्छतागृहामध्ये घाणीचं साम्राज्य पाहायला मिळालं, तर महिला स्वच्छतागृहाबद्दल देखील काही प्रश्न उपस्थित राहत आहेत। त्याचबरोबर पुणे बस स्थानकावरती तर अत्यंत दयनीय परिस्थिती पाहायला मिळाली। या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एकही पंखा नाहीये आहे, त्या लाईट्स बंद आहेत, तर या ठिकाणी बसण्यासाठी बाकड्यांची देखील व्यवस्था नाहीये। हे सगळं काही प्रत्यक्ष पाहून डॉक्टर खासदार निलेश लंके यांनी आता बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात यावेत अशी मागणी केली आहे। एक 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी भयानक घटना झाली, कारण आमच्या महिला असुरक्षित आहेत। जर आपण जो एसटी मंडळाचा महामंडळाचा जो प्रवास सगळ्यात सुरक्षित प्रवास म्हणून आपण समजतो, त्या एसटीमध्ये ही घटना घडली, राज्यातली पहिलीच घटना असेल। इतकी दुर्दैवी घटना घडली, त्यामुळं मी लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्या जिल्ह्यातील काही डेपोमध्ये जाऊन महिलांच्या बाबत सुरक्षिततेच्या बाबत काय दखल घेतली गेली पाहिजे आणि काय घेतात याची पाहणी करण्यासाठी आलो। पण या ठिकाणी आल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी माझ्या समोर नजरेसमोर आल्या। एसटी डेपोमध्ये सगळ्यात महत्त्वाचा स्वच्छताचा महाभयंकर प्रॉब्लेम पाहायला मिळतो आपल्याला। आत्ता मी ज्या एसटी डेपोमध्ये पुणे एसटी डेपोमध्ये यामध्ये फॅनसुद्धा नाही, फॅन नाही, CCTV कॅमेरे काही प्रमाणात CCTV कॅमेरे पाहायला मिळाले। पण सगळ्यात महिलांच्या बाबतीत सगळ्यात भयंकर प्रश्न म्हणजे टॉयलेट बाथरूमचा, म्हणजे इतकी अस्वच्छता, म्हणजे लाईटसुद्धा नाही। सगळ्यात एवढं वाईट चित्र पाहायला मिळालेलं आहे। म्हणजे आमच्या एसटीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सुखसुविधा नाही। आमच्या एका कंडक्टर आमची भगिनीने सांगितलं की संध्याकाळी 6 नंतर आम्हाला टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा जाता येत नाही। तो पॅसेंजरने सुद्धा सांगितलं। आता मी एका महिला पॅसेंजरशी बोललो, तिने सांगितलं की प्रत्येक डेपोमध्ये तोच प्रश्न आहे की आम्हाला टॉयलेट बाथरूम नसतं। म्हणजे यामध्ये सुधारणा केल्या पाहिजे। बाकडे विशेष करून बाकडे बसायला नसतं। इथं पाहिलं तर एक हिंगोलीचं एक कुटुंब होतं, एका कोपऱ्याला बसलं होतं। जर तिथं जर चांगले बाकडे असते तर ते बाकडं बसले असते। असे बरेच प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतात। सरकार उदासीन। मी आता ज्या एसटीमध्ये चढलो होतो, त्या एसटीत त्या काही पॅसेंजरने सांगितलं मला की येताना बऱ्याच ठिकाणी लाईट बंद चालू होती होती। मी ड्रायव्हरला विचारलं लाईटचं काय, त्यांना नाही आता चालू केली। म्हणजे इतकी भयानक परिस्थिती होती, गिअर टाकायचं दांड सुद्धा व्यवस्थित नव्हतं बा। म्हणजे एसटी महामंडळाची परिस्थिती सुधारली पाहिजे। सगळ्या गोष्टी तुम्ही जर फायदा तोट्यासाठी करणार असेल तर तुम्ही गरिबांसाठी काय करणार आहे? अरे चांगली सक्षम परिस्थिती असणारी माणसं 4 व्हीलर गाडीमध्ये फिरतात, एसटीमध्ये प्रवास करणारा हा माझा गोरगरीब आहे, माझा शेतकरी कष्टकरी बांधवच माझा त्या एसटीमध्ये प्रवास करतो। आणि एसटीमध्ये नोकरी करणारा सुद्धा माझा सर्वसामान्य कुटुंबातला कर्मचारी एसटीमध्ये नोकरी करतो, त्यांना चांगल्या पद्धतीचा पगार मिळाला पाहिजे, ही सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आहे। आणि एसटी बस चांगली पाहिजे आणि एसटी डेपो सगळे चांगले सुरक्षित पाहिजे। सगळ्यात संबंधित मंत्र्यांना काही तुम्ही पत्र, संबंधित मंत्र्याला मी आजच संध्याकाळी या सगळ्या परिस्थितीची माहिती मेलद्वारे कळवणार आहे। राज्यातील एकंदरीत सगळे प्रकार पाहता, गुंडगिरी पाहता, राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली असं तुम्हाला वाटत नाही? 100% कायदा व्यवस्था तर बिघडलेलीच आहे ना। कोणाचं लक्ष नाही, कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही। तुम्ही पाहिलं असेल ज्या आमच्या स्वारगेट डेपोमध्ये आमच्या एका भगिनीवर जो अत्याचार होतो त्याचा आरोपींचा अजून तपास लागत नाही। मी मगाशी सुद्धा बाईटमध्ये सांगितलं, एका माजी आरोग्य मंत्र्याचं पोरगं फिरायला म्हणून कुठं थायलंडला चाललं होतं, 1 तासाभरात ते विमान परत माग आणता येतो तुम्हाला। आणि माझ्या एखाद्या भगिनीवर अत्याचार होतो, अन्याय होतो, तो आरोपी अजून सापडत नाही, ही कुठंतरी उदासीनता आहे ना। म्हणजे याचा अर्थ असा आहे की श्रीमंतासाठी सगळं काही, गरिबांसाठी कुणीच नाही, हेच प्रश्न आहे ना। एसटी बसेसची अवस्था सुद्धा फार बेकार आहे। एसटी बसेसची अवस्था इतकी दुर्दैवी अवस्था आहे। आमचा एसटी कर्मचारी रिटायर झाल्यानंतर बिचारा जास्त काळ जगत सुद्धा नाही। त्या ड्रायव्हरची तीच परिस्थिती, कंडक्टरची तीच परिस्थिती आणि इथं स्टाफमध्ये काम करणाऱ्याची तीच परिस्थिती। खुर्च्या नाही व्यवस्थित, फॅनसुद्धा नाही, अशी परिस्थिती। सगळ्यात भयंकर म्हणजे एसटीत प्रवास करणाऱ्यांची हाल
एसटी वाहक चालक यांची पण हाल सगळीच परिस्थिती सुधारली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं महिला सुरक्षित नाही हा विषय सातत्याने येतो. महिला सुरक्षित नाही यासाठी माझं तर एक म्हणणं आहे, एक सूचना आहे. आता एसटी मध्ये CCTV कॅमेरे बसवले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं एसटी मध्ये CCTV कॅमेरे बसवले पाहिजेत आणि त्याचं कंट्रोल प्रत्येक एसटी डेपोत ठेवलं पाहिजे, तरच माझी भगिनी सुरक्षित राहील. कॉलेजच्या अनेक मुलींच्या तक्रारी असतात की आम्ही एसटीत प्रवास करीत असताना आमची छेडछाड होती. आणि जर तुम्ही प्रत्येक एसटीमध्ये जर CCTV कॅमेरे बसवली तर तो प्रकाराला आळा बसणार आहे. सगळ्यात तुम्ही एकीकडे असं म्हणताय की हे सगळं केलं पाहिजे, पण दुसरीकडे याच नगर जिल्ह्यामध्ये एक प्रकार घडला. 26 जानेवारीच्या दिवशी एका महिलेला जिल्हा परिषदेमध्ये रात्री 11:30पर्यंत बसून ठेवण्यात आलं. त्याच्यावर आज कारवाई होत नाही, त्याची कधी चौकशी होत नाही. प्रकरण दाबण्याचा हा प्रकार नाही करत. बरेच प्रकार दाबण्यात त्यांना सगळा राजकीय वरद असतंय, सत्तेतल्या मंडळींचा वरद असतंय. ज्या भगिनीला बसून ठेवलं तिला चुकीच्या पद्धतीने रात्री 11 वाजेपर्यंत बसून ठेवलं जातं, हा गंभीर प्रकार आहे. पण ज्या अधिकाऱ्याने बसून ठेवलं त्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे. होत नाही ना विषय. पण शेवट सत्ता ज्यांच्याकडे सत्ता आहे ते त्यांचा आशीर्वाद आहे त्यांना. त्यामुळे माझं त्यांना म्हणणं आहे, राजकारणाच्या पद्धतीने करा, पण जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं आपण सगळ्यांनी समोर आलं पाहिजे. मराठीत बोला. नागपूरला संध्याकाळी 7:30 वाजता बस आहे. नागपूरच्या बसचा सुद्धा टाइम टेबल मी विचारला. मी आल्यानंतर तुमची तकतक पाहिली, तुमची अडचण पाहिल्यानंतर मी डेपोचा चार्ट पाहिला आणि 7:30ला बरोबर शार्प नागपूरला जाण्यासाठी तुम्हाला एसटी भेटेल. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत. यात AC, नॉन AC, स्लीपर बस उपलब्ध, तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये CCTV कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध. आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा. 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड. संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17. धन्यवाद.